सो हा आहे आपलं यूट्यूब चॅनल. जर तुम्ही जाऊन चॅनल व्हिजिट केला तर त्याच्यावरती मी बऱ्याचशा व्हिडिओ पोस्ट केले आहेत. जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघितली तर त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच थोडं का होईना पण काहीतरी नक्कीच पॉईंट शिकायला मिळतील. सो एकदा आपला चॅनल चेकआउट करा. आणि हा आहे आपला टेलिग्राम चॅनल, जिथे मी रोज सकाळी एक ट्रेड शेअर करतो. मेन म्हणजे कॉल आणि टिप्स नाही येते, जस्ट एक सपोर्ट ॲज अ सपोर्ट म्हणून मी इथे ट्रेड शेअर करत असतो. जे मी पर्सनली घेतो तोच मी एक ट्रेड इथे शेअर करतो. बिकॉज कसं आहे, जेव्हा तुम्ही नवीन असता किंवा जेव्हा तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करता, सो मे बी मी जो व्ह्यू टाकला आहे किंवा तुम्ही जो एखादा व्ह्यू बिल्ड केला असेल तो जर तो सेम आला तर थोडं ॲज अ एक कॉन्फिडन्स येतो. सो त्यासाठी म्हणून मी इथे शेअर करत असतो. सो तुम्ही इथे लिंक थ्रू तुम्ही इथे जॉईन करू शकता. सो इथे मी काल एक मेसेज टाकला होता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती की आपला जो वीकचा परफॉर्मन्स होता तो काय होता आणि आपण जेवढे ट्रेड शेअर केले होते तर त्याचा रिझल्ट काय होता, त्याचा मी पूर्ण एक समरी टाकली होती. तर आपण ते बघूयात. आता इथे मी काय झालं की मंडेला जो आपण ट्रेड दिला होता त्याच्या ONGCमध्ये, त्याच्यामध्ये आपला टार्गेट हिट झाला. ट्यूजडेला आपला टार्गेट हिट झाला रिलायन्समध्ये. वेनसडेला झाला बँक ऑफ बरोडामध्ये टार्गेट हिट झाला. थर्सडेला काय झालं, आपला नो ट्रेड डे होता. ते का होता, कसं होतं ते आपण बघूयात. आणि फ्रायडेला होता, तोही सुद्धा नो ट्रेड होता. आणि ते खाली टाकून दिलं तर हॅपी विकेंड असं. सो आपण आता चार्टवरती बघूयात की एक्झॅक्ट आपली लेवल काय होती, ब्रेक झाल्यानंतर किती मूव आला किंवा त्याचा रिझल्ट काय होता आपण ते बघूयात. सो आता आपण बघूयात जो मी ट्रेड शेअर केला होता ते त्याची लेवल काय होती आणि त्याच्यानंतरचा जो रिझल्ट काय होता तर तो बघूयात. सो त्यामधला जो पहिला ट्रेड होता आपला तो होता ONGCमध्ये. तर त्याचं आपण बघूयात काय झालं. ओके, सो मला वाटतं हीच ती लेवल होती ONGCमध्ये. ओके, 252ची. ओके, तर बघितलं 252. सो ही लेवल होती जी की मी प्राईस ॲक्शनच्या बेसिसवरती मी फाइंड आउट केली होती. आणि ती लेवल एक्झॅक्ट ब्रेक झाली. आणि ती लेवल ब्रेक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला टार्गेट इथे होता आणि आपला जो स्टॉप लॉस होता तो अराउंड या आसपास, या लेवलच्या आसपास आपला स्टॉप लॉस होता. आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपला इथे टार्गेट हिट झाला होता. त्याच्यानंतरचा जो आपला जो ट्रेड होता आपला तो रिलायन्समध्ये होता. तर ते बघूयात. सो हा होता रिलायन्सचा ट्रेड. जर इथे तुम्ही जाऊन जर चेक केलात तर हे बघा. सो इथे एक्सपेक्टेड डाऊन मूव इन रिलायन्स आफ्टर दिस लेवल ब्रेकआउट. सो हीच होती ती लेवल 1251ची. जर इथे तुम्ही जाऊन बघितलात तर एक्झॅक्ट ती जी लेवल होती ती ही होती जी की मी प्राईस ॲक्शनच्या बेसिसवरती फाइंड आउट केली होती. आणि इथे तुम्ही बघू शकता की आपली जी लेवल ब्रेक झाली तिथून जो मूव आला होता तो अराउंड होता 0.64%चा बोलतो मी स्टॉक्समध्ये. आणि आपला जो त्या दिवशी जो स्टॉप लॉस होता तो अराउंड इथे कुठेतरी आपला स्टॉप लॉस होता. अराउंड इथे की इथे आपला आय थिंक स्टॉप लॉस होता. आणि हा आपला टार्गेट होता जो की 1:1चा आपला इथे हिट झाला होता मंगळवारच्या दिवशी रिलायन्समध्ये. त्याच्यानंतर जो आपला ट्रेड होता तो होता बँक ऑफ बरोडामध्ये. ओके, सो इथे बघू शकता बँक ऑफ बरोडामध्ये. ओके, सो ही होती आपली लेवल. इथे बघू शकता 252ची. आणि इथे मी खाली मेसेज टाकला होता की व्ह्यू डाऊन बँक ऑफ बरोडा आफ्टर प्राईस सस्टेन बिलो गिवन लेवल. सो लेवल बघूया आपण काय होती. हीच ती लेवल होती. आणि इथे जर बघितलं तर आपला जो स्टॉप लॉस होता तो अराउंड इथे वरती होता, स्विंगच्या वरती होता. आणि जो आपला टार्गेट होता तो एक्झॅक्ट या लेवलच्या आसपास आपला टार्गेट होता. आणि हा जो ट्रेड होता तो आपला बरोबर 3.5 तास लागले होते आपला हा ट्रेड संपायला. सो इथे जर तुम्ही जाऊन बघितले तर मी प्रॉपर अपडेट दिला आहे. मी एंट्री घेतल्यानंतर मी पोझिशन बुक शेअर करतो. त्याच्यानंतर काय कंडिशन आहे ट्रेडची ती शेअर करतो. त्याच्यानंतर मग आपण किती वेळ लागला किंवा काय त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करत असतो. आणि इथे जर तुम्ही जाऊन बघितले तर इथे आहे मी टाकलेलं की टार्गेट हिट आफ्टर 3.30 hours. सो या दिवशीचा असा ट्रेड होता. आणि त्याच्यानंतर जर 2 दिवस बघितलं तुम्ही तर पूर्ण मार्केट साईडवेज होता. सो साईडवेज मार्केट ओळखण्याचे सुद्धा काही टेक्निक्स आहेत. सो इथे मी काय अपडेट टाकून दिला आहे की इथे बघा, इथे डिसेंबर 19ला की एक्सपेक्टेड लिटल बिट डल मार्केट टुडे, सो आय एम नॉट टेकिंग एनी ट्रेड. मी 12 वाजता आसपास मी इथे मेसेज टाकून दिला. आणि त्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर पूर्ण मार्केट साईडवेज होता. इथे पूर्ण बघितलं फुल डे मार्केट साईडवेज होता. आणि त्यानंतरचं जर तुम्ही बघितलात तर मी त्याच्या इथे खाली सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा मी इथे मेसेज टाकला आहे
की टुडे ऑल्सो एक्सपेक्टेड साइडवेज मार्केट, आय एम नॉट टेकिंग एनी ट्रेड, ट्राय टू अवॉइड साइडवेज मार्केट, डोंट टेक एनी अननेसेसरी लॉसेस. सो इथे मी एक हे चार्ट हे केलं होतं. पण जर तुम्ही चार्टवर गेलात तर तुम्हाला दिसून येईल की मार्केट खालती वरती वॉलेटाईल होता आणि जवळजवळ फर्स्ट ऑफ द मार्केट पूर्ण साइडवेज होता आणि त्यानंतर मार्केटमध्ये थोडा मूव आला होता. बट या मूवला अटॅच व्हायची काही गरज नाही बिकॉज तो न्यूजचा इम्पॅक्ट होता थोडा. सो असा होता आपला हा वीक. या वीकमध्ये काय काय झालं या सगळ्या गोष्टी मी इथे शेअर केल्या होत्या आणि ट्रेडसुद्धा शेअर केले होते. सो साईडवेज मार्केटमध्ये वाचण्याचा एकच फंड आहे. 2-3 टेक्निक्स आहेत. जर तुम्हाला साईडवेज मार्केटसुद्धा जर तुम्हाला अवॉइड होत नसेल तर तुम्ही 2-3 गोष्टी करू शकता. एक तर आहे सरळ लॅपटॉप बंद करून तुम्ही बाहेर कुठे फिरायला जाऊ शकता किंवा तुम्ही मग किल स्विच टाकू शकता. तर किल स्विचमध्ये काय असतं की तुम्ही पर्टिक्युलर तो जो आपला सेगमेंट आहे तो 12 तासानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. आज टाकला तर डायरेक्ट उद्या सकाळी तुम्ही तो परत वापस ॲक्टिवेट करून नंतरच तुम्ही ट्रेडिंग करू शकता. सो काही जणांसाठी तो सुद्धा ऑप्शन बेटर आहे. मला त्याची काही गरज लागली नाही बिकॉज मी एक ट्रेड घेतला की सिम्पली माझी ट्रेडिंग क्लोज करतो. तर तुम्हाला तेवढी सायकोलॉजी मेंटेन झाली नसेल तर तुम्ही किल स्विचचा यूज करू शकता. सो असा होता आपला हा वीकचा परफॉर्मन्स. जवळजवळ आपली या वीकमध्ये 100%ची आपली ॲक्युरेसी बसली आहे. 3 ट्रेडमध्ये टार्गेट हिट, 2मध्ये आपण तर 2 दिवस आपण ट्रेड नव्हता केला. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.